ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय। विजयसिंग बांगर यांच्यापासून या चर्चासत्राची सुरुवात करूयात। विजयसिंगजी, एका बाजूला जर इतक्या क्रौर्याने ही हत्या करण्यात आली तर हत्येचा नेमका घटनाक्रम कसा होता, कारण त्या दिवशी काय घडलं हे ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या पुढे नेमकं काय घडलं, त्या मागचं कारण काय होतं आणि आरोपी अद्यापही पकडले जात नाही, या मागचं नेमकं कारण काय असावं? दादा, मी जसं सांगितलं की ही जी हत्या त्या दिवशी झाली, जी प्राथमिक माहिती मिळते आमच्या महादेव भाऊंची ज्या दिवशी हत्या झाली, जे आता लोक अंधारात येऊ, आम्हाला अजून पण परळी भागात बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडची दहशत असल्यामुळे लोक पुढे येऊन बोलत नाहीयेत, पण आता सर्वसामान्य लोक आमची भेट घेतात, ऑफ रेकॉर्ड आम्हाला म्हणजे प्रायव्हेटली म्हणजे आम्हाला प्रायव्हसीमध्ये सांगतात की काय गोष्टी घडल्या काय नाही घडल्या। आणि जेवढं आम्हाला ऐकायला भेटलेलं आहे, महादेव भाऊ ज्यावेळेस त्यांचं काम करून किंवा काम उरकून घराकडे चालले असते होते त्यावेळेस संध्याकाळी त्यांचा पाठलाग केला, पाठलाग करून त्यांना अडवण्यात आलं, अडवून त्यांना पहिल्यांदा त्यांच्या पायांना जखमा दिल्या, त्यांना पायांना मुक्का मार दिला, त्यांच्या पायाच्या एका अंगठ्यावर वगैरे तलवारीचे वगैरे कत्तीचे वार करण्यात आले धारधारीदार शस्त्राने। त्याच्यानंतर महादेव भाऊ पायांना मार लागल्यामुळे ते पाय खाली पडले, खाली पडल्यानंतर त्यांना बुक्क्याला त्यांनी मारहाण चालू केली। ती मारहाण चालू केल्यानंतर ते आरडू राहिले, मग ते थोडे हे रेंगळत चालले कारण पाय जखमी झाल्यामुळे वगैरे, मग ते आरडू राहिल्यामुळे त्यांच्या पुन्हा मग गालावर वार करण्यात आला। गालावर वार केल्यानंतर त्यांचा आवाज वाढा लागला, आवाज वाढला म्हणून आमच्या महादेव भाऊवर नरड्यावर मानेवर त्यांच्यावर धारीदार शस्त्राने वार केले। त्याच्यानंतर त्यांच्या शरीरावर पण अनेक वार करण्यात आले, म्हणजे आणि असं नाही की हे सर्व 3-4 मिनिटात केलं त्या आरोपींनी, वाल्मिक कराडच्या गुंडांनी, टोळ्यातली त्याच्या मुलांनी हे थांबून दम्माने केलं। येणारे जाणारे बरेच लोक पाहत होते, तिथं आजूबाजूला परळीचे पण पोलीस जेवढं लोक सांगतात तेवढं तत्कालीन परळी पोलीस लांबून ही घटना बघत होती, एका प्रकारे परळी पोलीस हे संरक्षणच देत होती। आणि ही हत्या ही महादेव भाऊला ही जखमा देत असताना, क्रूरपणे हत्या करत असताना महादेव भाऊ फरकटत होते, यांनी फरकटत असताना त्यांच्यावर वार केले, वार केल्यानंतर त्यांचा जीव रक्तबंबाळ झाल्यानंतर त्यांना असं ओढीत नेलं, त्यांच्या हाताला त्यांना एका शेत म्हणजे बाजूला नेऊन एका आज्ञास्थळी असं टाकण्यात आलं। म्हणजे किती क्रूरपणे, किती क्रौर्य। आता मला बरेच जण म्हणतात की तुम्ही 20 महिने येऊन का बोलला नाहीत, माझं एक म्हणणं आहे की मग परळी पोलीस किंवा बीड जिल्ह्यातले पोलीस 20 महिने येऊन का नाही, त्यांनी आतापर्यंत 7-8 अधिकारी बदलले ना, असं वाटत नाही का आपल्याला कुठं पोलीसच राजकारण करतात, परळी पोलीसच राजकारण करत आहे? अहो, आम्ही राजकारण करतो का नाही त्याच्यापेक्षा पोलिसांनी, बीड जिल्ह्यातील पोलिसांनी वाल्मिक कराड असताना व मागच्या 20 महिन्यात किती राजकारण केले ते पण आपण आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करायला पाहिजे। व पण आशा आहे की ही घटना फार क्रूर आहे, जशी संतोष अण्णा देशमुख यांची हत्या केलेली आहे तशीच आमच्या महादेव भाऊ मुंडे यांची पण एकदम क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे, एवढं मी ठामपणे सांगतो। आणि त्याचे पुरावे, त्याचे फोटो पण मी आज प्रसार माध्यमांपुढे दिलेले आहेत, आणि विशेषतः मी पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण आज सार्वजनिक आम्ही 2 दिवसापूर्वीच केलेला आहे। आज तर मी पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिले। एवढं नक्की सांगेन मी दादा की हा हत्या एवढी क्रूरपणे आणि एवढं क्रौर्य ह्यांनी म्हणजे अंत पाहिला, ह्यांनी माणुसकीचा अंत पाहिला, म्हणजे माणुसकीची हत्या केलेली यांनी। एवढं नक्की सांगतो, आम्हाला आज पण बीडचे पोलीस अधीक्षक साहेब नवनीत कावत साहेब यांच्याकडून आशा आहे, कारण ते प्रॉम्प्ट प्रामाणिक अधिकारी आहेत, त्यांचा कार्यकाळ ह्याच्या अगोदरचा चांगला आहे, ते महादेव मुंडे कुटुंबाला न्याय देतील, आमच्या भगिनीला एवढी आम्ही त्यांच्याकडून आशा बाळगतो। बरोबर आहे, ज्या प्रकारे तुम्ही आवाहन केलेलं आहे त्याच प्रकारे मला थेटपणे यावेळेला ज्ञानेश्वरी मुंडेजी आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो। घडलेला घटनाक्रम काय नेमकं घडलं हे विजयसिंग बांगर यांनी महाराष्ट्रासमोर मांडलेलं आहे। कावत साहेबांकडे देखील अनेकांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत। दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून असलेली अपेक्षा कृपया करून